आषाढस्य प्रथम दिवसे. क्रिकेट, सिनेमा आणि मनोरंजन मध्ये आपलं स्वागत. आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदासांचा मेघदूतचा. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. सौदामिनी कडकडू लागली की आम्हा सामान्य जणांना गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेला चहा, आणखीन बरंच काही काही आठवतं. तिकडे तो महाकवी कालिदासांचा नायक यक्ष आपल्या प्रियतमेच्या विरह व्यथांनी व्याकुळ होतो आणि जन्माला येतं एक महाकाव्य मेघदूत. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमा श्लिष्ट सानुम वप्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. महाकवी कालिदासांची अमर रचना मेघदूत या महाकाव्यातला हा अप्रतिम श्लोक. विरह व्यथेचं अत्यंत उत्कट वर्णन म्हणजे महाकाव्य. आकाशात गर्दी करणाऱ्या, गंडस्थळानं प्रहार करायला सज्ज असलेल्या, मदमस्त गजराजाप्रमाणे भासणाऱ्या, दाटून आलेल्या मेघांना पाहून कालिदासाच्या मनातील विरह व्यथाही उफाळून आल्या आणि वर्षा ऋतूच्या या अग्रदूतांनाच आपल्या संदेशांचं दूत बनवलं कालिदासांनी. महाकवी कालिदासांची प्रतिभा किती विलक्षण, अद्भुत आणि रोमॅन्टिक आहे. आधुनिक वाल्मिकी गदिमांची प्रतिभाही तशीच तरल आहे. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, केकार वकरी मोर काननी उभवून उंच पिसारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशाच गमवी धुंद बासरी. एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा, वर्षाकालीन सायंकाळी लुकलुक करती दिवे गोकुळी. उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडविते कवाड अंगण. अंगळी अवघ्या तळे साचले, बिडले जल दारा. गदिमांच्या या विरही गवळणीचीच भावविभोर विरहावस्था झाली आहे महाकवी कालिदासांच्या मेघदूत या खंडकाव्याच्या नायकाची, म्हणजेच आपल्या यक्षाची. आषाढ म्हणजे वर्षा ऋतूची सुरुवात. अंगाची लाही लाही करणारा तप्त उन्हाळा संपून पावसाची चाहूल लागते. आसमंतात क्षणात ऊन, क्षणात सरसर धावणारे काळे ढग यांचा लपंडाव सुरू होतो. हवेत किंचितसा आल्हाददायक गारवा, म्हटलं तर पाऊस, म्हटलं तर ऊन, असं वातावरण, काहीसा मनाची घालमेल वाढवणारा माहोल. अशा या अवस्थेत विरही प्रेमिकांचं मन सैरवैर झालं नाही तरच नवल. क्षितिज रेषेवर आक्रमकपणे चालून येणाऱ्या गर्द निळ्या मेघांना बघून मनात उठणारं काहूर. प्रतिभा समृद्ध महाकवी कालिदासांच्या लेखणीतून मेघदूत हे महाकाव्य बनून अवतरलं. महाकवी कालिदासांच्या आषाढस्य प्रथम दिवसे या ओळी अजरामर झाल्या. आषाढाचा पहिला दिवस जणू या महाकवीला समर्पितच करण्यात आला आहे. आषाढ, मेघदूत आणि कविश्रेष्ठ कालिदास यांचं गारुड रसिक जनमानसावर अमिट राहणार आहे. रघुवंशम, कुमार संभव, ऋतुसंहार यासारखी महाकाव्य, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम यासारखी अभिजात वाङ्मय निर्मिती करणाऱ्या महाकवी कालिदासाची अनुपमेय रचना मेघदूतम. विरहिणीच्या सर्व लक्षणांनी समृद्ध आहे हे मेघदूत. कालिदासांनी मेघदूतात वर्णन केलेला मेघांचा प्रवास हा तर अद्भुत चमत्कारच आहे. त्याची भौगोलिक अचूकता, पर्जन्यमानाचं अचूक वर्णन हे तर स्तिमित करणार आहे. आजही विज्ञानाच्या कसोटीवर ते खरं उतरतं. हा विलक्षण चमत्कार कालिदासांनी कसा साधला असेल हे कल्पनातीतच आहे. उज्जैनीचा सम्राट राजा विक्रमादित्य याच्या दरबारातील महाकवी कालिदास केवळ महाकवीच नाही तर वैज्ञानिक सुद्धा होते असं म्हणणं वावगं ठरेल का? नाही ठरणं. पत्नी विरहानं व्याकुळ झालेला यक्ष हा मेघदूताचा नायक आहे. पण प्रेमसंदेश घेऊन जाणारे मेघच
मला तर खरं या महाकाव्याचे नायक वाटतात. आपल्यापासून सहस्त्र योजने दूर हिमालयातील अलकेमध्ये असलेल्या आपल्या पत्नीचा, यक्षिणीचा विरह रामगिरी स्थित यक्षाला कुबेराच्या शापाने सहन करावा लागत आहे. या शापामुळे समस्त सिद्धी हरपलेला, त्या यक्षाच्या सगळ्या सिद्धी त्या शापामुळे हरपलेल्या आहेत. तर असा हा व्याकुळ यक्ष आपल्या प्रियतमेला नाही भेटू शकत. कामी जनांना अत्यंत पीडा देणाऱ्या वर्षा ऋतूच्या आगमनानं अर्थातच यक्षाच्या प्रेमभावना उचंबळून आल्या. मग तो आषाढातील एखाद्या विराट मदमस्त गजाप्रमाणे भासणाऱ्या मेघांनाच आपल्या प्रियतमेपर्यंत आपला संदेश घेऊन जाणारे दूत बनवतो आणि साकारतं जगद्विख्यात खंडकाव्य मेघदूत. आज आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूत या खंडकाव्याचं स्मरण. बघा, आषाढाचा महिमा असा आहे ना, या महिन्याचा महिमा, की माझ्यासारख्या सामान्य माणसाला, की ज्याला कवितेतला अगदी ओ की ठो सुद्धा नाही कळत, अशा माणसालाही काही ओळी स्फुरल्या. महाकवी कालिदासांच्या अलौकिक दिव्य प्रतिभेला माझ्या श्रद्धेची ही एक छोटीशी उंजळ. तप्त धरित्रीला लागते घनघोर वर्षावाची चाहूल, हिरवाळी व्यापून उरते निळ्या सावळ्या मेघश्यामाची रानभूल. मेघदूत वरच हे मी लिहिलेलं अभिवाचन आपल्याला आवडलं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बरं तर मग भेटूया पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन.